गाडीचा नंबर तुमचा पण गुन्हा कोणाचा? ठाण्याच्या एका रहिवाशाने केलेल्या तक्रारीवरनं नागपूर वाहतूक पोलिसांनी एक अनोखा प्रकार उघडकीस आणला आहे. गाडीचा नंबर बनवून वापरणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. ठाणे जिल्ह्यातील अरोरा नावाच्या नागरिकाने नागपूर वाहतूक शाखेकडे तक्रार दाखल केली आहे की त्यांच्या गाडीच्या नंबरवरनं त्यांना सतत चालन प्राप्त होत आहेत, परंतु जी गाडी फोटोमध्ये दिसते आहे ती गाडी त्यांची नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या तक्रारीवरनं नागपूर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी संबंधित वाहन नंबरला सस्पिशियस व्हेकल म्हणून त्यांच्या डिजिटल यंत्रणेत नोंदविले. 4-5 महिन्यानंतर हेच वाहन नो पार्किंग झोनमध्ये आढळून आलंय. तिथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता वाहन चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. चौकशी दरम्यानही त्या व्यक्तीने सत्य लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून वाहनाचा नंबर बनवून वापरणाऱ्या व्यक्तीविरोधात तपास सुरू केला आहे. हा प्रकार नंबर प्लेट क्लोनिंगचा गंभीर गुन्हा असून यामुळे दुसऱ्या निष्पाप व्यक्तींवर चुकीचे गुन्हे दाखल होऊ शकतात. हे लक्षात घेता वाहनधारकांनी त्यांच्या गाडीच्या नंबरचा वापर कुठे होत आहे यावर सतत लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आमचा एक हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र पगारे सोनेगाव झोनचे आहे. त्यांनी एक गाडीवर नो पार्किंगचा चलान केला होता. नंतर ते डिव्हाइस मध्ये असं दिसून येत आलं की सस्पिशियस व्हेकल, कारण की ते अगोदर पण फ्लॅग झाला होता. तर अशा होता की जो ते मर्सिडीज चालक होता त्यांनी इतर इस्मानचे नंबर प्लेट आपले नंबर प्लेटवर टाकला होता. म्हणजे तो गाडी प्रॉपर होती परंतु गाडीवर फेक नंबर प्लेट होता. आणि जो ते नंबर प्लेट होता जे माणसाचा, ते ठाण्याचा रहिवासी आहे. त्यांनी 4-5 महिन्या अगोदर आम्हाला कंप्लेंट केली होती की माझा नंबर प्लेट घेऊन कोणी नागपूरमध्ये फिरत आहे, कारण की जे काही चलान्स होते ते तिथे ठाणेमध्ये त्यांना मोबाईलवर रिफ्लेक्ट होऊन होते. नंतर हे जेव्हा त्यांच्या लक्षात आला, कॉन्स्टेबलच्या लक्षात आला, त्यांनी हेड कॉन्स्टेबलनी इथे गाडी घेऊन आली. नंतर जेव्हा आम्ही चौकशी केली तर हे बाब समोर आली की जो माणूस आहे मुलगा, त्यांनी कबुली पण दिली की त्यांनी ते चुकीचा नंबर प्लेट जाणून बुजून लावलेला होता, जेणेकरून चलान त्यांचे गाडीवर येणार नाही, इतर इस्मानच्या गाडीवर येणार. हे गंभीर गोष्ट आहे, कारण की आपला नंबर प्लेट काढून इतर इस्माचा नंबर प्लेट टाकणं हे खूपच म्हणजे गंभीर गोष्ट आहे. कारण की काही अपघात झाला, काही क्राईम झाला किंवा काही चलान झाला तर भरपूर इश्यूज येऊ शकतात. हे गंभीरपणे लक्षात घेऊन FIR दाखल करण्यात आलेला आहे सोनेगावमध्ये. आता सोनेगाव पोलीस पुढचा तपास करत आहे. मी सांगितलं आहे FIR दाखल करण्यात आलेला आहे आता, आणि पुढचा आता तपास सुरू आहे. ते गाडीवर अगोदर ओव्हर स्पीडिंग वगैरेचे भरपूर चलान्स होते. तंत्रज्ञानाच्या युगात गैरप्रकारही अत्यंत शिताफानी होऊ शकतात, परंतु सतर्कतेने आणि पोलिसांच्या सजग कारवाईने अशा क्लोनिंग प्रकारांना वेळीच आळा घालणं शक्य आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे.